संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान। म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो खुलेआम। लोकदखल न्यूजची हीच तर आहे शान। नमस्कार, मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोकदखल न्यूज। नमस्कार, मी चंद्रकांत धनगर आणि आज आपण जाणून घेणार मुरबाड तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीधर बनसोडे यांच्याकडून काही पावसाळ्या संदर्भातील आरोग्याच्या टिप्स। आपण पाहू शकता डॉक्टर श्रीधर बनसोडे यांच्याशी आपण थोडक्यात बोलणार आहोत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आणि सर, तुम्ही मुरबाड तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने काय लोकांना टिप देऊ शकता? आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आला पावसाळा आणि आरोग्य सांभाळा अशा पद्धतीचा आपण सर्व जनतेला आपण जनजागृती करत आहोत। सर्वात महत्वाची गोष्ट की आता होणारे जलजन्य आजार हे 80% आजार आपल्या खेडोपाडी असतात की ज्या लोकांना पाण्याच्या शुद्धतेबाबत जनजागृती नसते आणि आपण त्यांना सांगत असतो की प्रत्येक विहीर असो, नळ असो, बोरिंग असो, यामध्ये जर आपण टिशेल नावाचा जो आपण सर्व ग्रामपंचायतीला पुरवण्यात येणारं जे औषध आहे, हे जर आपण औषध टाकलं प्रत्येक स्रोतमध्ये तर कुठलाही आजार होणार नाही। आता गैरसमजूची असं आहे की ते पाण्याची चव खराब होते की त्यामुळे लोक पाणी ते पित नाहीत। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पाणी जे औषध टाकलं जातं ते संध्याकाळी टाकलं, त्या ग्रामपंचायतीनं ते औषध संध्याकाळी टाकलं आणि त्यामधील जो क्लोरोक्विन नावाचा जो काय वायू आहे तो निघून जातो आणि त्या पाण्यामधले पूर्ण जंतू मारून जातो। त्यामुळे पाणी अतिशय स्वच्छ असतं, त्या क्लोरोक्विनचा साईड इफेक्ट पण होत नाहीये त्याच्यामुळे, आणि लोकांना त्या पाण्याची चवही चांगली लागते। या पद्धतीने जर ग्रामपंचायत असो, आरोग्य यंत्रणा असो, या सर्वांनी मिळून जर लोकांच्या मनात किंवा लोकांच्या जनजागृतीने हे पक्क केलं तर लोक हे पाणी पिऊन आपल्याला जलजन्य 80% आजार आपण या पाण्यामुळे वाचू शकतो। लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे। इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा। आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।